एक सर्वसामान्य माणूस आयुष्यात सर्वात जास्त कशाला घाबरत असेल? पोलिसांना, कोर्टाला की गरिबीला? नाही, आजचा सर्वसामान्य माणूस सर्वात जास्त घाबरतो ते आजारपणाला. कारण आजारपण हे फक्त शरीराला तोडत नाही तर कुटुंबाची आर्थिक कंबरडे मोडून टाकते. विचार करा, तुमच्या घरातील एखादा व्यक्ती अचानक आजारी पडते. तुम्ही जीव मुठीत धरून त्यांना एका मोठ्या खासगी रुग्णालयात घेऊन जाता. तुम्हाला माहित असतं की सरकारची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे आणि त्यात 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत मिळतात. तुम्ही निर्धास्त असता, पण प्रत्यक्षात रुग्णालयात गेल्यावर तुम्हाला सांगितलं जातं, पेशंटची परिस्थिती गंभीर आहे, योजनेचं काम नंतर बघू, आधी 50,000 रुपये डिपॉझिट भरा आणि हो, ही औषधं बाहेरून घेऊन या. जीव वाचवण्याच्या भीतीने तुम्ही कोणाकडून तरी पैसे उधार घेता, बायकोचे दागिने गहाण ठेवता आणि बिलाचे पैसे भरता. पण तुम्हाला माहित आहे का, जो पैसा तुम्ही तुमच्या रक्ताचं पाणी करून भरलाय, तो भरण्याची तुम्हाला अजिबात गरज नव्हती. कारण त्या आजारपणाचा पूर्ण खर्च सरकार देणार होतं, तरी मोफत उपचाराच्या नावाखाली रुग्णालयाने तुम्हाला लुटलं. नमस्कार मित्रांनो, मी विजन बोलतोय. विजन 360 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ फक्त एक बातमी नाही, तर हा एक लढा आहे आणि तुमच्या आणि माझ्या हक्काचा कॅशलेस उपचाराचा नावाखाली जो कॅश मिळवण्याचा धंदा या राज्यात सुरू आहे, त्यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. राज्याचे आरोग्य मंत्री आता थेट FIR दाखल करण्याचा जो कडक इशारा दिलाय, त्याचे ग्राउंडवर आपण काय परिणाम होतील आणि सर्वात महत्वाच्या अशा संकटात सापडल्यावर तुम्ही स्वतःचा बचाव कसा करू शकता, हे सर्व आपण या पुढच्या काही मिनिटात समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती उद्या तुमच्याही कुटुंबाच्या कामी येऊ शकते. आता योजना नेमकी काय आहे? आता सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की ही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, ज्याला MJPGAY आणि आयुष्यमान भारत योजना नेमकी काय आहे, तर थोडं समजून घेऊया. मित्रांनो, ही राज्य सरकारची सर्वात मोठी आणि जीवनदायी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की पैशाअभावी कोणताही गरीब किंवा मध्यमवर्गीय रुग्णाचा उपचाराविना मृत्यू होऊ नये. या योजनेअंतर्गत पिवळे केशर कार्ड, अन्नपूर्णा कार्ड धारक आणि आता पांढरे रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांनाही सामावून घेण्यात आले आहे. या कुटुंबांना दरवर्षी तब्बल 5 लाख रुपयांचे कॅशलेस वैद्यकीय उपचार दिले जातात. आता कॅशलेस या शब्दाचा अर्थ समजून घ्या. कॅशलेस म्हणजे रुग्णाच्या प्रवेशापासून ते त्याला डिस्चार्ज मिळेपर्यंतचा 100% खर्च सरकार करतं. यात काय काय येतं? डॉक्टरांची फी आणि कन्सल्टेशन, सर्व प्रकारच्या ब्लड टेस्ट, MRI, CT स्कॅन, ऑपरेशनचा खर्च, लागणारी खर्च, औषधे आणि इंजेक्शन. एवढंच नाही तर रुग्णाला परतीच्या प्रवासासाठी भाडे आणि डिस्चार्ज दिल्यानंतर पुढच्या 10 दिवसांची औषधेही रुग्णालयाने मोफत देणे बंधनकारक आहे. 996 पेक्षा जास्त प्रकारचे आजार आणि ऑपरेशन्स या योजनेत कव्हर होतात. हृदयविकार, कॅन्सर, किडनीचे आजार, मोठे अपघात अशा अनेक गंभीर आजारावर यात मोफत उपचार मिळतात. राज्यातील हजारो सरकारी आणि खासगी रुग्णालये या योजनेशी जोडली गेली आहेत. नियम इतका स्पष्ट आहे की या योजनेत नोंदणी झाल्यावर रुग्णालयाच्या खिशातून एकही रुपया काढता कामा नये. आता रुग्णालयाची मनमानी आणि लूटमारीच्या पद्धती कशा पद्धतीच्या आहेत ते पाहू. नियम तर आपण ऐकले, पण आता येऊया ग्राउंड रियालिटीवर. प्रत्यक्षात काय घडतं? जेव्हा एखादा गरजू रुग्ण या योजनेअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या खासगी रुग्णालयात जातो, तेव्हा त्याला अक्षरशः वेठीस धरलं जातं. या रुग्णालयांनी रुग्णांना लुटण्याच्या काही पद्धती ज्याला विकसित केल्या आहेत, तर त्या पद्धती कोणत्या हे तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आता योजनेचे सर्व्हर डाऊन आहे. रुग्ण गंभीर अवस्थेत आल्यावर नातेवाईकांना सांगितलं जातं की आम्ही योजनेत घेऊ, पण सध्या पोर्टल चालत नाहीये किंवा सर्व्हर डाऊन आहे, तोपर्यंत तुम्ही कॅशने उपचार सुरू करा, नंतर आपण योजनेत कन्वर्ट करू. मित्रांनो, हा सर्वात मोठा सापळा असतो. एकदा का तुम्ही कॅश मध्ये बिल भरायला सुरुवात केली की ते बिल कधीच योजनेत कन्वर्ट होत नाही. ही औषधे बाहेरून आणा. रुग्ण योजनेत ऍडमिट असतो, तरी रात्री अपरात्री डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन नर्स येते आणि म्हणते हे इंजेक्शन किंवा ही औषधे आमच्याकडे मेडिकलमध्ये नाहीत, बाहेरून घेऊन या. घाबरलेल्या नातेवाईक रात्री 2 वाजता धावपळ करून हजारो रुपयांची औषधे बाहेरून विकत आणतो. पण नियमानुसार जर औषध रुग्णालयात नसेल तर ते बाहेरून विकत आणून देण्याची जबाबदारी रुग्णालयाची आहे आणि रुग्णाची नाही. आता पद्धत क्रमांक 3, छुप्या चार्जेसची वसुली. ऑपरेशन मोफत करतात, पण तुमच्या रुग्णाला ICU मध्ये ठेवावं लागेल आणि ICU चे चार्जेस योजनेत येत नाहीत अशी खोटी माहिती दिली जाते. किंवा रक्ताच्या पिशव्या, इम्प्लाइट्स, हाड मोडल्यावर बसवली जाणारी प्लेट यांच्या नावाखाली वरचे पैसे उकळले जातात. तर फाईल क्लिअर न करण्याची धमकी. डिस्चार्जच्या वेळी रुग्णालये खरी खेळ खेळतात.
तुमचे योजनेचे पैसे सरकारकडून अद्याप आलेले नाहीत, तुम्ही आधी बिल क्लिअर करा, मग तुम्हाला सोडतो. अशा प्रकारे रुग्णाला अक्षरशः ओलीस ठेवलं जातं. ही लूट हजारो लाखो रुपयाची असते. गरीब माणूस तक्रार कुठे करायची हे माहीत नसल्यामुळे गप्प बसतो. रुग्णालयांना याच गोष्टीचा फायदा होतो. ते एकाच आजाराचे पैसे सरकारकडूनही घेतात आणि रुग्णाकडूनही घेतात. हा दुहेरी भ्रष्टाचार आहे. सरकारचा मोठा निर्णय आणि FIR चा बडगा कशा पद्धतीने आला, द क्रॅकडाऊन आपण पाहून घेऊया. मंत्रालयाचे फुटेज, आरोग्य मंत्र्याचे वक्तव्य, पेपर कटिंग, जे हायलाइट्स केलेले आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल, तर ही वाढती लूट आणि जनतेचा संताप पाहता राज्य सरकारने आता याची अतिशय गंभीर दखल घेतली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट आणि कडक शब्दात एक आदेश जारी केला आहे, जो प्रत्येक रुग्णालयाने आणि नागरिकांनी ऐकलाच पाहिजे. आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की थेट FIR जर कोणत्याही नोंदणीकृत रुग्णालयामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दाखल असलेल्या रुग्णाकडून पैशाची मागणी केली, उपचाराला नकार दिला किंवा औषधे बाहेरून आणायला लावली, तर त्या रुग्णालयाच्या व्यवस्थापनावरती म्हणजे मॅनेजमेंटवरती थेट FIR गुन्हा दाखल करण्यात येईल. हकालपट्टी, फक्त FIR नाही तर त्या रुग्णालयाच्या या योजनेतून कायमची हकालपट्टी केली जाईल आणि त्याचा परवानाही रद्द होऊ शकतो. आता रुग्णालयाच्या मनमानीवर लक्ष ठेवण्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात फ्लाइंग स्क्वॅड म्हणजेच भरारी पथके तैनात करण्यात येणार आहेत. ही पथके अचानक रुग्णालयांना भेटी देतील आणि रुग्णाशी थेट संवाद साधून त्यांच्याकडून पैसे घेतले गेले आहेत का याची खात्री करतील. जिल्हा शल्यचिकित्सकांची जबाबदारी, जर एखाद्या रुग्णालयावर तक्रार आली आणि कारवाई झाली नाही तर त्या जिल्ह्याचे शल्यचिकित्सक, ज्याला सिव्हिल सर्जन आणि आरोग्य अधिकारी यांना जबाबदार धरले जाईल. हा निर्णय कागदावर तरी खूप धाडसी आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा वाटतोय, पण खरी कसोटी ही अंमलबजावणीची आहे. कायदा आता सर्वात महत्वाचा भाग. समजा दुर्दैवाने तुमच्यावर किंवा तुमच्या परिचितांवरती अशी वेळ आली आणि रुग्णालयाने तुमच्याकडे पैशाची मागणी केली, तर तुम्ही काय करावं? भांडाभांडी करून काहीही साध्य होणार नाही. तुम्हाला सिस्टीमच्या आतून सिस्टीमशी लढावं लागेल. खालील स्टेप्स नक्की फॉलो करा. पहिली स्टेप, आरोग्य मित्राला भेटा. प्रत्येक योजनेशी संलग्न रुग्णालयात एक आरोग्य मित्र असतो. ही व्यक्ती रुग्णालयाची कर्मचारी नसते, तरी ती योजनेच्या प्रतिनिधी असते. रुग्णालयात गेल्यावर सर्वात आधी या आरोग्य मित्राला भेटा. त्यांचे एक स्वतंत्र ऑफिस किंवा डेस्क रुग्णालयात असतो. त्यांना तुमचं रेशन कार्ड, आधार कार्ड आणि डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन द्या. योजनेत ऍडमिशन मिळवून देणे ही त्याची ड्युटी आहे. दुसरी स्टेप, लेखी तक्रार द्या. जर आरोग्य मित्र जागेवर नसेल किंवा तो रुग्णालयात सामील असेल, जे अनेकदा घडतं, ते अजिबात घाबरू नका. जर रुग्णालयाने तुम्हाला मेडिकल्स मधून औषधे आणायला लावली तर ते बिल जपून ठेवा. जर त्यांनी रोख रक्कम मागितली तर कच्च्या पावतीवर पैसे देऊ नका, पक्की पावती मागा. तिसरी आणि सर्वात महत्वाची स्टेप, टोल फ्री क्रमांक. हा नंबर तुमच्या मोबाईल्स मध्ये आता सेव्ह करा. 155388 155338 आणि हे शासनाचे टोल फ्री नंबर आहेत. रुग्णालयात या नंबरवर कॉल करा. ऑपरेटरला तुमचा योजनेचा नंबर, रुग्णाचे नाव आणि रुग्णालयाचे नाव सांगा. आम्हाला बाहेरून औषधे आणायला लावली आहेत किंवा पैसे मागितले जात आहेत अशी थेट तक्रार नोंदवा. तुमचा कॉल रेकॉर्ड होतो आणि याची दखल राज्य पातळीवर घेतली जाते. अनेकदा केवळ टोल फ्री नंबरवर कॉल केल्याने समजते की रुग्णालयाचे प्रशासन ताळ्यावर येते. जर रुग्णालय ऐकतच नसेल तर तुम्ही तुमच्या जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयात थेट लेखी तक्रार देऊ शकता. आता आरोग्य मंत्र्याच्या आदेशानुसार त्यांना FIR दाखल करण्याचे अधिकार आहे. या व्हिडिओमध्ये या विषयावरती सविस्तर चर्चा केली, कारण हा विषय राजकारणापलीकडचा आहे. हा जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने सुरू असलेल्या या योजनेत जर सामान्य माणसाची लूट होत असेल तर ती फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट नाही. सरकारने आता FIR चा बडगा उगारला आहे, हे निश्चितच स्वागतार्ह आहे, पण खरी ताकद तुमच्या आणि माझ्या जागरूकतेत आहे. आपण घाबरून पैसे देणं बंद केलं आणि कायदेशीर मार्गाने तक्रार करायला सुरुवात केली तर या वैद्यकीय माफियांची हिंमत आपोआप तुटेल. तुम्हाला आजचा हा स्पेशल रिपोर्ट कसा वाटला? तुमच्या किंवा तुमच्या नातेवाईकांच्या बाबतीत असा काही वाईट अनुभव आला आहे का? आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर लोकांनाही त्यातून जागृती मिळेल. ही माहिती स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. तुमच्या गावातील, कुटुंबातील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण तुमचा एक शेअर कदाचित एखाद्या गरीबाचे 5 लाख रुपये आणि त्याचे प्राण वाचवू शकतो. अशाच निर्भीड, सडेतोड आणि सर्वसामान्याच्या हिताच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी विजन 360 मराठीला आजच सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.